परभणीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये आंदोलकांचा राडा, अश्रुधुरांच्या नळकांड्यासह पोलिसांनी केला लाठीचार्ज। घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस महासंचालक शहाजी उमाप यांची परभणी येथे घटनास्थळी भेट। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर आंबेडकरी समाजाच्या वतीने परभणी जिल्ह्यात बुधवारी बंदची हाक देण्यात आली। बंद दरम्यान ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। दुपारच्या सुमारास आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले। शहरात ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या। दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली। आंदोलन दरम्यान स्टेशन रोड व परिसरात आंदोलनकर्ते व पोलीस आमने सामने आले। यावेळी पोलिसांच्या वतीने अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी बुधवारी दुपारी 1 वाजल्यापासून परभणी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले। दरम्यान परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांचा मोर्चा धडकला। यामध्ये महिला पुरुष होते। मोर्चाकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खुर्च्यांची तोडफोड केल्याची चर्चा आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नांदेडचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी तातडीने परभणी येथे घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप काय म्हणाले ते पहा। बंदनंतर निवेदन द्यायचं होतं। निवेदनासाठी जाताना मार्केटमधून काही जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी दुकानाचे बोर्ड्स, त्याच्यानंतर CCTV कॅमेरे हे टार्गेट करून त्यांना नुकसान करण्याचा, पोहोचवण्याचा प्रयत्न केला। काही ठिकाणी वाहनांचे टायर देखील जाळण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील काही महिला आणि पुरुष घुसले। त्या ठिकाणी देखील काही कार्यालयामध्ये टेबल खुर्च्यांची त्यांनी मोडतोड केली। या संपूर्ण प्रकारानंतर आता सगळे जे लोक आहेत ते आता जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढण्यात आलेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर देखील आता लोक नाहीत। आमची सर्वत्र पेट्रोलिंग सुरू आहे आणि कुठेही काही अनुचित प्रकार यानंतर घडू नये या दृष्टिकोनातून आमच्या उपाययोजना आहेत। सर, परभणी जिल्ह्यामध्ये जो काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, बाहेरून काही पोलिस